आणि प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे की मुलाला शिकवलं पाहिजे महाराज. कारण का जे आई वडील आपल्या मुलाला शिकवत नाही ते अभागी असतात महाराज. मातरम पितरम वृद्ध भार्या साध्वीत सुषम गुरुम विप्र प्रपन्न च कल्पो अभिभ्रजन स्मृता. शिकवलं पाहिजे महाराज. परंतु भगवंत बोलू लागले तेवढ्यामध्ये आईला आणि वडिलांना सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकण्याकरता घालायचंय ठरलं महाराज. पण त्या अगोदर त्यांचा थोडासा संवाद झाला. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतायत त्या ठिकाणी, शुकाचार्यही सांगतात परीक्षिताला, राजन सामर्थ्य असून सुद्धा जो पुत्र आपल्या आई वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्या शरीराचे मांस खाऊ घालतात. सो मांसम खादयन्ते. तो पुत्र नाही जो आई वडिलांची सेवा करत नाही महाराज. सामर्थ्य असूनही जो मनुष्य आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना माता पित्यांना पतिव्रता पत्नी लहान मुलं गुलूक ब्राह्मण यांना महाराज यांचं पालन पोषण करत नाही त्याच्यासारखा माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे महाराज. बघा आपल्या जर शरीरात ताकद आहे महाराज आणि आई वडिलांना जर आपण सांभाळू शकत नाही तर आपल्यासारखा अभागी कोणीच नाही. बरोबर. त्या ठिकाणी आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांगताय मात्या पित्याची सेवा केली पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं साध्वी सुतम शिशुम की लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीचा जर सांभाळ करू शकत नसलो तर महाराज माणसानं लग्नच केलं ना पाहिजे. त्या ठिकाणी रात्री परवाच्या रात्री महाराजांनी सांगितलं बघा, शाप लागतो गाईचा आणि मुलीचा. लग्न करतेत महाराज आहे का नाही, त्यालाच अजून जगण्याची अक्कल आलेली नसते, लग्न करून देते आहे का नाही. आई वडिलांच्या सामर्थ्यावर जगणारा मुलगा तो ऐशो आरामात राहण्याला काय सांभाळ करी नाही का नाही. काही महाराज लग्न झाल्यानंतर पिऊन येणार, दारू पिऊन येणार महाराज, तिला त्रास देणार नाही का नाही. बघा जी मुलगी 18-20 वर्षापर्यंत सतत महाराज आई वडिलांच्या ऐशो आरामात राहते आणि ती सर्वस्व सोडून महाराज कुठे येते, आपल्या पतीकडे येते महाराज. 20-18 वर्षाची मुलगी जिनं कधीही खडतर प्रवास केलेला नसतो आणि तिला आपण महाराज त्रास द्यायचा आहे का नाही, व्यसन करायचं, तिला त्रास द्यायचं हे चुकीचं आहे महाराज. सांभाळ करता येत नसल तर तो माणूस कसा आहे, जिवंत असून मेल्यासारखा आहे. किती महाराज महानता आहे स्त्रीची, सर्वस्व सोडते हे का नाही. आई वडिलांना सोडते महाराज आणि अचानक कुठेतरी राहायचं असते. आपल्याला 4-8 दिवस भागवत कथेला राहायचं महाराज, कुठं तर करमत नाही. पहिल्या 2 दिवस तर झोपच येत नाही नवीन जागेत नाही का. त्या ठिकाणी महाराज फार करमत नाही महाराज आहे का नाही. आपण म्हणतो कधी दिवस जातील वाटतंय, परंतु जी 18-20 वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांच्या ह्याच्यामध्ये आनंदात राहते ती सर्वस्व सोडून येते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग त्या ठिकाणी सर्वस्व सोडून महाराज आहे का नाही, सर्व भजन करा, उठू नका, टाळी वाजवा, भजन करा. श्री राधे हरि बोल.
कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे। त्या ठिकाणी महाराज भगवान कृष्ण परमात्मा सांगू लागले की सामर्थ्य असून जो आपल्या आई वडिलांना त्या मुलीला सांभाळत नाही अशा प्रकारे तो जिवंत असून मेल्यासारखा आहे। त्या ठिकाणी बघा झालं का तुमचं बघणं। राधे राधे। त्या ठिकाणी सर्वांचं इकडे लक्ष पाहिजे बरोबर। भागवत कथा इतकी सुंदर आहे महाराज, सर्व काही मस्त चालू होतं, लगेच तिकडे पाहते ते नाही वाईट गोष्टीकडे माणसाचं तुरंत लक्ष जातं महाराज। काही झालं तिकडे चल बेचल की लगेच आणि म्हणते तर आम्ही ध्यान धरून कथा ऐकायलो। कशी हो असे किती महाराज आणले देगाव मध्ये म्हणजे तुम्ही सुधरता। राधे राधे। गादीवर बसून त्याचं ते 5 दिवस सांगून सांगून मेलन ते आहे का नाही। लक्ष पाहिजे कथेत महाराज, आपलं मन चल बिचल झालं पाहिजे। लय चंचल हो हे अर्जुन बी भगवंताला हेच म्हणला काय, हेच मन कसं आहे चंचले मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ आहे का नाही। कृष्ण फार एक भक्त तर म्हणतो हे भजनात रमतच नाही आहे का नाही। कसं आहे ये मन बड़ा चंचल है कैसा कैसे तेरा भजन करू है का नाही। राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए। अशा प्रकारे महाराज कथेत लक्ष ठेवता नाही तर उपयोग नाही होणार। किती बी कथा आहे का बघा। त्या ठिकाणी चातुर्मास सुरू होता आणि चातुर्मास सुरू असताना एक दुकानदार अशा प्रकारे टोपी वगैरे घालून मस्तपैकी असा समोर बसायचा चातुर्मास ऐकण्याकरता पंढरपुरात। मग 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, परंतु त्याच्यात फरक काहीच नाही। कारण का चातुर्मास ऐकायचा, सर्व काही ते कथा वगैरे जे असेल त्याच्यामध्ये ग्रंथ अध्ययन ऐकायचा आणि जाता जाता कोणाला तरी धक्का द्यायचा नाही तर भांडणं तरी करायचं आणि पलीकडे जायचं। महाराजांना वाटलं याला किती वर्ष सांगावं म्हणून काय झालं ते म्हणले दुकानदार तुम्ही आता बस करा म्हणले, आता चातुर्मास ऐकायचं तुमच्या मुलाला पाठवा, कारण काय तुमच्या काही लक्षात राहिलं म्हणले काहीच नाही। कारण का मुलाला पाठवा म्हणल्यानंतर ते म्हणला महाराज मुलगा काय कामाचा म्हणले। कारण का मुलगा म्हणजे निवळ कोरा कागद महाराज। काय मुलगा म्हणजे निवळ कोरा कागद म्हणजे त्याच्यावर काही बसतच नाही म्हणले। मग तुम्ही कोण होतात म्हणला मी कार्बन। राधे राधे। लक्षात आलं का नाही तर काय फराळाचं आहे तयार। राधे राधे। त्या ठिकाणी काय मुलगा म्हणजे कोरा कागद त्याच्यावर किती बसवा बसतच नाही का नाही। आणि हे कार्बन किती कथा ऐकायले कीर्तन ऐकायले सोडूनच द्यायले उपयोग होईल का। किती ऐकलं म्हणजे उद्धार होईल महाराज। कशी ऐकावी हे का नाही, सतत माणसाचं ध्यान पाहिजे, त्याच्यात मन पाहिजे। अशा प्रकारे भगवंताला नंतर बलरामजीला अशा प्रकारे कुठं टाकलं सांदीपानी ऋषीच्या आश्रमात टाकलं। आई वडिलांचं परम कर्तव्य मुलाला शिकवलं पाहिजे, नाहीतर माता शत्रू पिता वैरी येन बालोन पाठित न शोभते सभा मध्ये हंस मध्ये बकोयता। जे आई वडील मुलाला शिकवत नाहीत ते वैरी असतात महाराज मुलाचे, बरोबर खरंच असतात बरं का। प्रेमापोटी महाराज त्याला तुम्ही बाहेर पाठीत नाहीत पण त्याचा भविष्याचा विचार करत जा नाही का। आम्ही एखाद्याला म्हणलं मुलगा चांगला दिसते कथा कीर्तन आवडते टाका शिकायला, ते म्हणतात नको गाव फिरावं लागतं नाही का नाही। त्या ठिकाणी महाराज ते काय कामाचं म्हणले महाराज याच्यामध्ये शिकवलं पाहिजे का नाही। शाळा असो अध्यात्म असो शिकवलं पाहिजे, नाहीतर काय होतं माहितीये का न शोभते सभामध्ये फासमध्ये बकोयता। हंसाच्या सभेमध्ये जसा कावळा शोभत नाही तसं सुशिक्षित लोकांमध्ये अडाणी शोभत नाही। मग त्याचा दोष कोणाला लागतो आई वडिलांना। म्हणून प्रथम शिक्षण महत्वाचं आहे। मग काय गुरुकुलामध्ये राहिले 64 दिवस राहिले, किती बी नाही शिकले 10-5 वर्ष भगवान आपल्यावर का 64 दिवसच शिकले आणि 64 दिवसात 64 कला 64 विद्या प्राप्त केल्या। नंतर शेवटी जाऊ लागले, जाता जाता हात जोडले, गुरुमातेला विचारलं माते काय पाहिजे तुला, काय गुरुदक्षिणा देऊ। सांगितलं माझा एक
पुत्र समुद्रात बुडाला आहे, खूप वर्ष झाले त्याला आण. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगाला कर मी. गुरुचा अशा प्रकारे मृत पुत्र आणून दिला. त्यानंतर भगवंत राहू लागले मथुरेत. मथुरेत राहत असताना त्या ठिकाणी सांगितलं की उद्धवा खूप दिवस झाले वृंदावनला गेलोच नाही. त्या ठिकाणी तुझा गेल्यानंतर महाराज काय समाचार आहे ते सांग. मग काय उद्धवजी त्या ठिकाणी जातात. भरपूर मोठा प्रसंग आहे सांगण्याकरता, पण वेळेअभावी आपण फक्त त्याचं उच्चारण करू. त्यानंतर भ्रमर गीत आहे. उद्धव जातो, गोप गोपिकांना महाराज ज्ञान सांगतो. तुम्ही रडू नका, कारण तो देव तुमच्या जवळच आहे. कसा? चराचरत भगवान परमात्मा आहे. गोपिका म्हणतात उद्धव ते आम्हाला सांगू नको ब्रह्मज्ञान, कारण आम्हाला फक्त भक्ती माहित आहे. त्या ठिकाणी तो कृष्ण आम्हाला साक्षात पाहिजे. उद्धवाला अहंकार होता महाराज थोडा ज्ञानाचा, ब्रह्मदेवाचा शिष्य म्हणून कृष्णाला म्हणू लागला त्या अडाणी गोपिकांना मी काय ब्रह्मज्ञान सांगू, म्हणून पाठवलं होतं. पण जेव्हा गोपिकांचं प्रेम भगवंताविषयी पाहिलं, उद्धव विरघळूनच गेले महाराज. गोपिका म्हणू लागल्या हे उद्धवा, हे उद्धव, ये तो प्रेम की बात है, तेरे बस की नहीं है. ही प्रेमाची भाषा आहे उद्धव, तुला नाही समजणार. या वृंदावनात तू एकदा राहून पाय, मग तुला कळत. अनुभव घेतला आणि जाता जाता उद्धव काय म्हणतोय त्या ठिकाणी बघा. उद्धवजी म्हणतायत खरंच आहे वृंदावन. वृंदावन के वृक्ष को मर्म न जाने को, यहाँ डाल डाल और पात पात पे श्री राधे राधे होय. असं वृंदावनाचं महत्व आहे महाराज. त्या ठिकाणी वृंदावन के वृक्ष का मर्म न जाने कोई, यहाँ डाल डाल और पात पात पे श्री राधे राधे होय. मग उद्धवजी म्हणतो देवा, मला जर काही बनवायचं असेल तर वृंदावनातलं बनवा. दगड बनवायचं असेल तरी वृंदावनातलं बनवा. झाड बनवायचं असेल तरी वृंदावनातलं बनवा. उद्धवजीला कळालं गोपिकांचं प्रेम काय. नंतर महाराज त्या ठिकाणी दशमस्कंधातला अशा प्रकारे पूर्वधार्ध समाप्त होतो. आता इथून पुढे महाराज भगवंताची द्वारकेची निर्मिती, त्यानंतर भगवान आणि रुक्मिणीचा विवाह अशी कथा येणार आहे. त्या अगोदर आपण 2 मिनिटं संकीर्तन करूया आणि नंतर कथेला सुरुवात करूया. Lara